आज पैठण नगरीत आम्ही भेट द्यायला आलेलो आहे. गोदावरी नाथसागरात पाणी सोडण्यात आलेलं आहे. पैठण जायकवाडी धरण, नाथसागर धरण पैठण हे जामुनबन आहे. जामुनबन मध्ये पूर्ण पाणी आलेलं आहे आणि इकडे बाजूला संतपीठ आणि एकनाथ गार्डन आहे. तर फक्त रोडवर यायला अर्धा फीट पाणी बाकी आहे रोडवर यायला. तर हे 27चे 27 गेट पूर्ण उघडण्यात आलेले आहे आणि काही त्याच्यातून 9 आपत्कालीन दरवाजे आहे. त्याच्यातून म्हणजे 5 ते 6 फूट उंचीवर ते गेट उघडण्यात आलेले आहे आणि हे पाणी वाढत चालल्याने म्हणजे 2,60,000 क्युसेसने विसर्जन गोदावरीत पाण्याचं चालू आहे. तर हे 3 लाखाच्या वरती पण विसर्जन वाढणार आहे. नाशिककडे जास्त पावसामुळे हे वाढण्याची शक्यता आहे. तरी गावाच्या लोकांनी सतर्क राहावे आणि हे जे परिस्थिती आहे हे संकट कोणावर येऊ नये. गोदाकाठीच्या गावाच्या क्षेत्राला महापूरचा धोका आहे. तरी पण लोकांनी सतर्कतेचा इशारा बाळगावा. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. तरी हे रस्ता पूर्णपणे प्रशासनाने बॅरिकेड लावून हे बंद करण्यात आलेलं आहे. हे पाणीचा वेग वगैरे बघू शकता. नदीकाठाचे गोदावरी नदीकाठाच्या गावाला पूर्ण गाव खाली करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. पैठण शहराला पण गाव खाली करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. आपेगाव, नावगाव हे जे नदीकाठाचे गाव आहे गोदावरीचे त्याच्या बाजूने पूर्ण गावाला हाय अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. आणि आज तुम्ही बघू शकता 27 दरवाजे किती परवाने स्पीडने किती याची पाणी कसं चालू आहे ते पूर्ण या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवू. हे पूर्ण 27च्या 27 दरवाजे पूर्ण या फोटोमध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे. हे बघा याचा वेग. तर हे पाण्याचा प्रवाह बघा. हे रोडला यायला पाणी फक्त थोडा बाकी आहे. तर ते काही क्षणात ह्या रोडवर पाणी येणार आहे. हे पूर्णपणे हे रोड बंद करण्यात येणार आहे. सध्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी असं सांगितलं आहे की रोड बंद करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे हे सध्या आम्ही इथं आलेलो आहे. तर आम्ही तुम्हाला याची रिपोर्टिंग करायसाठी